नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून जे आहे तर ती परीक्षा आता घेण्यात येणार आहे। 28 तारखेचे हॉल तिकीट आलेले, परंतु ज्यांचा पेपर हा 2 ला आणि 5 ला असणार आहे तर त्यांचे हॉल तिकीट आले आहेत का नाही, येणार तर कधी येणार, त्याच्यासोबत त्यांनी एक हँडआउट पण दिलेले ज्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी कळतील, जसं की सेक्शनल टायमिंग आहे का नाही, नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का नाही, पर्याय 4 असणार आहेत की 5 असणार आहेत। तर या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, एमजीपी साठीच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज मेकॅनिकल आणि सिव्हिल साठीच्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत। बघा, इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या टेस्ट एनरोल करू शकता। संपूर्णतः जो आयबीपीएसचा पॅटर्न आहे त्यानुसार या टेस्ट सिरीज तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत। शेवटच्या काळात या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच जो आहे तर तो फायदा होईल, म्हणून प्रत्येकाला रिक्वेस्ट करेल की त्यांनी नक्कीच टेस्ट एकदा जे आहे तर ती देऊन बघावी। आपण जे आहे तर डायरेक्ट एमजीपीच्या वेबसाईटवर जाऊया। एमजीपीच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले, बघा इथं हॉल तिकीटची लिंक जी आहे तर ती इथं आलेली आहे, मी इथं क्लिक करतो। ओके, आता इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं की यांचं कॉल लेटर हे 28/2/2026 पर्यंतच व्हॅलिड आहे। 28/2/2026 पर्यंत, परंतु 2 मार्च आणि 5 मार्चचं काय, म्हणजेच याच्यावरूनच आपल्याला कळतं यांचे हॉल तिकीट नंतर येतील। मग याच्यासाठी जे काही 2 वाले आणि 5 वाले ट्राय करत असतील तर त्यांचं इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असं नाव येईल। बघा, इनव्हॅलिड क्रेडेन्शियल, कारण की ते ऍक्टिव्ह केलेलं नाही। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थने तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात, परंतु हॉल तिकीट आलेलेच नाही, कारण की हे 28/2/2026 पर्यंत ही लास्ट डेट दिलेली डाउनलोड करायची। ओके, आणि काय असतं, पेपरच्या दिवसापर्यंत तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करता येतं, त्यामुळे टेन्शन नसतं। म्हणून हे नंतर काही दिवसांनी 28 नंतर मे बी तुमचे 2चे आणि 5चे हॉल तिकीट येऊ शकतात। त्याच्या आधी जर आले, त्याच्या आधी जर काही अपडेट आली तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू। हे कळालं तुम्हाला, हॉल तिकीट अजून आलेले नाही 2 आणि 5चे, म्हणून टेन्शन नाही घ्यायचं। पुढचं त्यांच्या हँडआउट मध्ये त्यांनी काही गोष्टी दिल्या आहेत, मी इथं क्लिक करतो। बघा, हँडआउट एकदा वाचून घ्या। सगळ्यात आधी जो पहिला प्रश्न आहे आपला सेक्शनल टायमिंगचा, सेक्शनल टायमिंग दिलाय का नाही दिलेला आहे, नाही दिलेलं, नाही, नो, सेक्शनल टायमिंग दिलेलं नाही। 120 मिनिटं डायरेक्ट दिलेले। सेक्शनल टायमिंग असतो तर तो इथं लगेच दिसतो 20-20-20-20। आता आपला जो जेईचा सिलेबस आहे, जेईचा सिलेबस कसा आहे बघा, मराठी, इंग्रजी, जीके, इंटेलेक्चुअल हे 15-15-15, हे 10-10-15-15, म्हणजे हे झाले 50 आणि हे झाले 50। बघा, तेवढेच मार्क आणि सगळं बघा, हे मराठी इंग्रजीमध्ये असेल जीके आणि रिझनिंग, आणि बाकी इंग्लिशमध्ये, इंग्लिश विषय इंग्लिशमध्ये आणि मराठी विषय हा मराठीमध्ये 120 मिनिटं सरसकट मिळतील, म्हणजे तो आपल्याला ताणतणाव नाही। पुढचं हे पण सेम बघा, टेक्निकल असिस्टंट सिव्हिल ग्रुप सी, ठीक आहे। पुढचा जो प्रश्न होता निगेटिव्ह असणार आहे का, निगेटिव्ह असणार आहे मित्रांनो। बघा, देयर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स मार्क बाय यू, आणि कितीची पेनल्टी असणार आहे, 1/4, म्हणजे 1/4 किंवा 25% तुम्ही म्हणू शकतात। इथं 2 मार्क येते का, याचे 2 मार्क्स असल्यामुळे तुमचं जे आहे तर ते 1/4 म्हणजे अर्धा मार्क कमी होईल। जर एखादा प्रश्न तुम्ही चुकवला तर तुमचे 0.5 कमी होतील, 0. मार्क्स कमी होतील। जर एक प्रश्न तुम्ही चुकवला, स्किप केला तर काही इशू नाही, परंतु चुकवला तर तुम्हाला ही 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे। म्हणून सगळ्याच्या सगळं जय माता दी करू नका, जेवढं येतंय तेवढंच तुम्ही सॉल्व्ह करण्याचा इथं प्रयत्न करा। पुढचं ऑप्शन 4 असणार आहेत, 5 असणार आहेत। इथं दिसतंय आपल्याला ऑप्शन 5 असणार आहे, ऑप्शन 5 असणार आहे, म्हणजे प्युअरली आयबीपीएस पॅटर्न त्यांनी इथं अडॉप्ट जो आहे तर तो इथं केलेला आहे। म्हणजे 3 प्रश्न होते, सेक्शनल टायमिंग आहे का, नाही आहे, नेगेटिव्ह मार्किंग आहे का, आहे, 1/4 चे आहे, आणि तिसरं पर्याय किती असणार आहे, तर पर्याय आपले 5 असणार आहेत, हे आपल्याला इथं कळालेलं आहे। हे 3 महत्वाच्या गोष्टी होत्या। तर या बघा, हे एकदा तुम्ही पाहून घ्या, असेच प्रश्न येतील असं नाही, हे लक्षात घ्या, असे प्रश्न येतील असं नाही, फक्त त्यांनी एक गोष्ट दिलेली। पुढे कोणत्याला काय म्हणायचं काय नाही, तर ते बऱ्यापैकी तुमच्यापैकी खूप सारे उमेदवारांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले असतात, तुम्हाला ते काही माहितीच असतं, ते काही एवढं विशेष नसतं ऑनलाईन सॉल्व्ह करणं। बाकी इथं काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या एकदा तुम्ही हे हँडआउट नक्कीच जे आहे तर ते तुम्ही रीड करून घेतलं पाहिजे। 2 वाल्यांचे आणि 5 वाल्यांचे हॉल तिकीट येतील, ते देखील लवकरच कळवण्यात येईल। आणि याची जी लिंक आहे डायरेक्टली एमजीपी वर जायचं मित्रांनो, इथं बघा तुम्हाला हॉल तिकीटची लिंक जी आहे तर ते इथून मिळून जाणार आहे। बाकी टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीजला जॉईन करून शेवटच्या क्षणात चांगली तुम्ही तयारी जी आहे तर ते करू शकता। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।